त्यानं पॅक नाही केलं. माझं नाव अविनाश अशोकराव उदावंत आहे. मी वार्ड क्रमांक 8चा उमेदवार होतो आणि वार्ड क्रमांक 8 मध्ये मला ज्या भरगच्च मतांनी निवडून दिलं त्याबद्दल मी इथल्या सगळ्या मतदारांचे, नागरिकांचे, वरिष्ठांचे तसेच बावनकुळे साहेबांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि असाच आशीर्वाद पुढे पण असू द्या अशी मी त्यांना विनंती करतो. आपण ह्या निवडणुकीत जिंकून आलेले आहेत. आपण आपल्या मतदारांना काय शुभेच्छा द्याल का काय सांगाल? सगळ्यात पहिले मी सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो आणि हा विजय माझा नसून हा विजय इकडल्या पूर्ण 36,000 मतदारांचा आणि जनतेचा विजय आहे. हा बावनकुळे साहेबांचा विजय आहे, त्यांच्या विकास कामांचा विजय आहे आणि त्याच्यामुळे आज एवढ्या भरगच्च मतांनी पूर्ण उमेदवार निवडून आलेले आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार मानतो. मॅडम तुम्ही काय म्हणाल? माझं पण तेच म्हणणं आहे की जे आज 36,000 आमचे लोकसंख्या म्हणून आम्हाला मतदारांनी निवडून दिलेले आहे, या नगर पंचायतच्या झाल्यापासून जे आता तुम्हाला दिसत आहे आणि अजून समोर आम्ही विकासाची कामं करू. जे विकासाची कामं बावनकुळे साहेबांनी इथे गंगा आणली आहे त्या गंगेला आम्ही परत एकदा नौक्याने पार लावू आणि आमच्या मराठी आम्हा सगळ्यांना निवडून देणाऱ्या सगळ्या मतदारांना मी खूप खूप मनापासून खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांचे आभार मानते की असं स्नेह असंच प्रेम आमच्यावर सदैव करा आणि तुमच्याकडून जे लागेल ते आमच्याकडून करून घ्या एवढीच विनंती करते. माझं नाव शालिनी कंगाली आहे. वार्ड नंबर 9 मधून मी जिंकून आलेली आहे. आपल्यासोबत आज जे बुडारे भाऊ आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया का भाऊ आपला हा विजय झालेला आहे. आपण कोणाला बेसा पिपळा नगरपंचायत क्षेत्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या 17 पैकी 16 उमेदवार हे नगरसेवक निवडून आले. भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष कीर्तिताई बडोले या 5,000 मतांनी पुढे आहे. पूर्ण आकडे बाहेर यायचे आहे. बेसा पिपळ्यातील नागरिकांनी भरघोस मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने केलं. आमच्या सर्वांचे नेते श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडणूक लढवली आणि बेसा पिपळाच्या नागरिकांनी भरभरून मत हे आमच्या सर्व उमेदवारांना दिलेलं आहे. मी बेसा पिपळातील नागरिकांना त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो की आपण जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास आपला सार्थक होईल. आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे नगराध्यक्ष व नगरसेवक हे संपूर्ण या ठिकाणी करणार आहेत. आपण निवडून आलेले आहेत. काय शुभेच्छा? भारतीय जनता पार्टी क्रमांक 10 मधून विजयी झालेली आहे आणि मी सगळ्या मतदारांना ज्यांनी मला सगळ्या मतदारांना शुभेच्छा त्यांना सुद्धा शुभेच्छा देते आणि त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली होती, जेव्हा प्रचारादरम्यान त्यांनी माझ्याकडून ज्या ज्या कामाचे मी त्यांना आश्वासन दिले होते ते सगळे कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल एवढेच मी बोलू शकतो. मी वैशाली अनिल डोने, प्रभाग क्रमांक 10. भारतीय जनता पार्टीचा नाव सांगा. माझा परिचय वैशाली प्रकाश भोयर. मी प्रभाग क्रमांक 7 मध्ये उमेदवार होती आणि भरघोस मताने निवडून आलेली आहे. या विजयाचा जो शिल्पकार आहे ते आमचे नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा जो विकासाचा झंझावा होता त्यांच्यामुळे हा सगळा विजय आहे. प्रभाग 7 नाही पूर्ण जे 16 सीटा निवडून आलेले आहेत ते सगळे बावनकुळे साहेबांचं कर्तृत्व आणि मेहनत आहे. आणि प्रभाग 7चे आमचे कार्यकर्ते, मतदाता, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सर्वच आमचे अजयभाऊ बोडारे यांनी पण सगळ्यांना खूप सपोर्ट केलेला आहे. आणि आम्ही जो जनतेला आश्वासन दिलेले आहे ते नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न तर करूच आणि पूर्णच करणार आहोत असे सगळ्यांना आश्वासन देते. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा वारे कमल, वारे कमल. तिकडे या ना. मी नरेश रामभाऊ भोयर, वार्ड क्रमांक 5 भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. इथे झालेल्या माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या विकासाच्या
माध्यमातून ही निवडणूक झाली आणि लोकांनी विश्वास ठेवून आम्हा सर्वांना भरघोस मतानं या नगरपंचायतमध्ये निवडून दिला. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. एवढंच मी सर्व जनतेचा आभार मानून आश्वासित करतो. धन्यवाद.